मधुमेहाच्या उपचार पद्धतीवर आपण बोलणार आहोत। मधुमेहाच्या उपचार पद्धतीची एक त्रिसूत्री आहे। योग्य आणि संतुलित आहार, व्यायाम आणि औषध पद्धती। मधुमेहाच्या औषध पद्धतीवर आपण बोलूया। मधुमेहाची औषध पद्धती कुठल्या प्रकारचा मधुमेह त्याच्यावर बदलते। टाइप 1 डायबिटीज किंवा लहान मुलांमध्ये आलेला डायबिटीज ह्याला इन्सुलिन शिवाय पर्याय नाही, त्याला इन्सुलिनच द्यावं लागतं। त्याला औषध जे तोंडावरती घेणाऱ्या गोळ्या असतात त्याला काहीही त्याचा उपयोग होत नाही। इन्सुलिन जेव्हा ह्या लहान मुलांना आम्ही चालू करतो तेव्हा हे त्यांना जवळपास आयुष्यभर घ्यावं लागतं। ते त्यांच्यासाठी हे अमृत असतं। जर व्यवस्थित डोसेसमध्ये घेत राहिलं तर रक्तातली शुगर वर खाली होत नाही आणि त्यांची जीवन पद्धती नेहमीच्याच नागरिकासारखी ही होत असते। टाइप 2 डायबिटीज किंवा जो 40व्या वर्षानंतर झालेला जो डायबिटीज आहे त्याला युजुअली गोळ्या चालू कराव्या लागतात। गोळ्यांनी पहिल्या काही स्टेजमध्ये आपल्याला गोळ्यांनी खूप चांगला फायदा होतो, खूप उपयोग होतो। बऱ्याच जणांची शर्करा या गोळ्यांच्या उपचारामुळे खूप छान कंट्रोलमध्ये राहते। याला जोड लागते पण योग्य व्यायाम, योग्य आहार आणि जीवन पद्धतीतले बदल। फक्त गोळ्या औषधाने हे होतं का? नाही होत। या तिघांची आपल्याला सांगड घालावीच लागते। जेव्हा बऱ्याच वर्षापासून एखादा रुग्ण औषधं घेत असतो की 5-10-15 वर्षापासूनचा हा मधुमेह आहे, गोळ्या चालू आहेत, औषधं चालू आहेत, पण एखाद्या वेळेला डॉक्टर सांगतात की आता ह्या गोळ्या काम करत नाही आहेत, तुम्ही ह्याला इन्सुलिनची गरज आहे। याला आमच्या भाषेत आम्ही ओएचए फेल्युअर म्हणतो, जेव्हा म्हणजे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स फेल्युअर। म्हणजे ह्या ज्या गोळ्या असतात ह्या इतक्या वर्ष वापरल्यामुळे आणि शरीराला सवय झाल्यामुळं बऱ्याच वेळेला ह्या गोळ्या काम करत नाहीत, त्यामुळे त्या रुग्णाची शर्करा बऱ्यापैकी जास्त राहत असते। तेव्हा आम्हाला इन्सुलिनवर शिफ्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो। याचा अर्थ असा नसतो की आपला मधुमेह बळावला आहे, याचा अर्थ असा नसतो की आपला मधुमेह पुढे गेला आहे, पण ही काळाची गरज असते म्हणून आम्ही त्यांना इन्सुलिनवर शिफ्ट करण्याचा सल्ला देतो। पण त्यांच्या चांगल्यासाठी भल्यासाठी असतो की जेणेकरून ही शर्करा आपल्याला नियंत्रित ठेवता येते। मधुमेहाच्या गोळ्या कुठल्या आहेत? ढोबळ मानेने सल्फोन्युरिया आणि बायगोनेट्स अशा 2 महत्त्वाचे ग्रुप्स आम्ही वापरतो, ज्या खूप वर्षापासून चालत आलेल्या गोळ्या आहेत, पण अजूनही खूप चांगल्या गोळ्या आहेत आणि खूप चांगल्या आम्ही कंट्रोल करू शकतो। मधुमेहाच्या गोळ्या किंवा त्याची उपचार पद्धती हे ते डॉक्टर्स ठरवतात की ह्या रुग्णाला कुठली गोळी द्यायची, काय द्यायची आणि कशाने कंट्रोल, हा त्यांचा स्वतःचा अनुभव आणि अनुमान असतो। त्यांचं त्या रुग्णांचं बॉडी वेट किती, त्याचं वजन किती, त्याचा BMI किती, त्याची कार्यशैली काय आहे, त्याचा तो काय काम करतो, त्याचं ताणतणाव आहे का, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्याव्या लागतात की आम्हाला कुठली औषध पद्धती आम्हाला ठरवावी लागते। जेव्हा ह्या रुग्णांना गोळ्यांचा परिणाम होत नाही किंवा शुगर्स कंट्रोलमध्ये राहत नाही, शर्करा खूप अनियंत्रित राहते, तेव्हा आम्ही इन्सुलिनवर आम्हाला शिफ्ट करावं लागतं। पण काही अशा घटना असतात की एखाद्या रुग्णांना जेव्हा ऑपरेशनची गरज असते तेव्हा आम्हाला इन्सुलिनवर घ्यावं लागतं, किंवा एखाद्या रुग्णाला किडनीचा प्रॉब्लेम झाला आहे, शुगर्समुळे किडनी थोड्याशा फार काम व्यवस्थित करत नाही आहेत, त्यांना आम्हाला आणि आम्ही जे दिलेले औषधं आहेत, गोळ्या आहेत, त्या किडनीद्वारे बाहेर पडत नाहीत, अशा वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला इन्सुलिनचा आधार घेतो। ज्या काही लोकांना हार्टचा प्रॉब्लेम असतो, काही जणांना काहीतरी इन्फेक्शन झालेलं असतं, फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस झाला आहे किंवा बाकीचं कुठलं तरी इन्फेक्शन झालं आहे, त्याला आम्हाला 100% इन्सुलिन घ्यावं लागतं। पण याचा अर्थ असा नाही की तुमचं मधुमेह खूप पुढे गेला आहे। इन्सुलिन चालू करणे, इन्सुलिनचा उपचारची मदत घेणे म्हणजे एखाद्याला चांगला आधार दिल्यासारखं आहे। म्हणजे इन्सुलिन चालू करणे म्हणजे खूप काही मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं अजिबात समजून घेऊ नका। मधुमेहाच्या गोळ्या कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या हे तुम्हाला सगळं व्यवस्थित डॉक्टर समजावून सांगतायत। फक्त एक लक्षात घे की जेव्हा तुम्ही उपवास करणार आहात, कुठल्याही प्रकारचा उपवास असू दे, तुमचे नवरात्रातले उपवास असू दे, एकादशीचा उपवास असू दे, तुमचा साप्ताहिक उपवास असू दे किंवा रोजे असू देत किंवा काहीही असू दे, फक्त हे तुमच्या डॉक्टरांना तुम्ही सांगा की माझा उपवास आहे, त्यानुसार मला मधुमेहाच्या गोळ्यांची ॲडजस्टमेंट करून द्या। ते तुम्हाला निश्चितपणे मदत करतील। तुम्ही गोळ्या घेतल्या आहेत
औषधं घेतली, इन्सुलिन घेतले आणि तुम्ही उपवास केला आणि जेवलेला नाही आहे, याचा अर्थ अंगातली शुगर तुमची कमी होत जाणार आहे, शर्करा कमी होत जाणार आहे, पण तुम्ही खाल्लेलं नसल्यामुळं ती परत रिप्लेस होणार नाही आणि त्यामुळं हे हायपोग्लायसेमिया किंवा शुगर कमी व्हायचे जे प्रॉब्लेम्स होतात ते अचानक उद्भवतात अशा काही घटनामुळं. त्यामुळं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना समजावून सांगा की कळवा की तुम्हाला उपवास आहे आणि तुम्हाला ही पद्धती मला थोडी रिअरेंज करून द्या. इन्सुलिन घेणं हे प्रत्येक रुग्णांनी शिकलंच पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की जवळच्या डॉक्टरवर लोक अवलंबून राहतात किंवा कुणातरी घराच्या माणसावर अवलंबून राहतात, पण शक्यतो माझा आग्रह राहील की पेशंटने स्वतः शिकावं, स्वतंत्र व्हावं त्या बाबतीत, की त्यांनी कधी खावं, कधी इन्सुलिन घ्यावा हा त्याच्या टाईमटेबलनुसार, त्याच्या वेळापत्रकानुसार त्यांनी ठरवण्याचा अधिकार त्याला आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. इन्सुलिन जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्याच्या पद्धती अशा असतात की इन्सुलिन कुठलं वापरावं ते डॉक्टर सांगतील तसं वापरा. इन्सुलिन कुठं ठेवावं, युजली आम्ही सांगतो की फ्रीजमध्ये इन्सुलिन ठेवलेलं म्हणजे फ्रीजच्या दारामध्ये बाहेर ठेवलेलं इन्सुलिन कधीही चांगलं असतं. फ्रीजच्या आत डीप फ्रीझरमध्ये अजिबात इन्सुलिन ठेवू नका, ते गोठून जातं आणि निष्क्रिय होतं. ज्यांच्या घरात फ्रीज नाही आहे त्यांनी ओल्या कपड्यात इन्सुलिन गुंडाळून ठेवलं तरी चालू शकतं, त्याला फ्रीज असायलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा इन्सुलिन बरोबर ठेवा, फक्त त्याचं टेम्परेचर नॉर्मल राहील, त्याचं तापमान नॉर्मल राहील आणि त्याच्या छोट्या छोट्या गाठी होणार नाहीत एवढं निश्चित काळजी घ्या. इन्सुलिन घेतानासुद्धा व्यवस्थित तुम्ही जेवणाची तयारी आहे की नाही किंवा जेवला आहे की नाही ही खात्री करा आणि मगच इन्सुलिन घेतलेलं कधीही चांगलं राहतं. कारण बऱ्याच वेळेला अशा घटना घडल्यात की इन्सुलिन घेतलं आणि एखाद्या रुग्णात जेवलेलं नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेत आणि पेशंटला हायपोग्लायसेमिया किंवा एकदम शुगर कमी झाली आहे. त्यामुळे हे निश्चित लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या वेळा पाळा, वेळा फिक्स ठेवा, तुमचं दैनंदिन कार्यपद्धती अशी ठेवा की हा इन्सुलिन घेणं, जेवण करणं आणि योग्य आहार ठेवणं ही तुमची एक जीवनाची पद्धत राहिलीच पाहिजे. जेव्हा इन्सुलिन तुमचं संपतं त्याच्या अगोदर 2 दिवस इन्सुलिनचा तुमच्याकडे स्टॉक आहे की नाही एकदा व्यवस्थित चेक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा एखाद्या गावाला जात आहे, प्रवासाला जात आहे, दुसऱ्या कोणाकडे नातेवाईकाकडे जात आहे तेव्हा तेच इन्सुलिन तुम्हाला मिळेल की नाही ही शक्यता कमी असते नसते. त्यामुळे जातानाचा त्या वेळेचं नियोजन करून महिना 2 महिने जेवढं लागेल तेव्हा इन्सुलिन बरोबर घेऊन जावा. औषधांचं जी प्रिस्क्रिप्शन असतं डॉक्टरांचं, त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जवळ बाळगा. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जवळ बाळगा की जेणेकरून तुम्ही कुठेही गेला तरी औषधं तुम्हाला कमी पडणार नाहीत. कदाचित तीच औषधं मिळणार नाहीत, पण त्यात असलेलं औषधाचं कंटेंट जवळपास सेम असतं. कुठल्याही कंपनीचे चालू शकतात, प्रॉब्लेम नाही आहेत. फक्त औषधं घेणं, इन्सुलिन घेणं हे महत्त्वाचं आहे, ते शक्यतो टाळू नका. ज्या रुग्णांनी इन्सुलिन व्यवस्थित घेतलं त्याची जीवनशैली किंवा जीवनपद्धती जवळपास ज्या रुग्णाला मधुमेह नाही अशांसारखी असू शकते. फार काय आयुष्यात फरक पडत नाही, फक्त तुम्ही इन्सुलिन घेणं किंवा औषधे घेणं हाच तेवढा तुमचा एक फरक राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नवीन इन्सुलिनची पद्धती आल्यात, म्हणजे इन्सुलिन पेन्स नवीन आल्यात की जेणेकरून तुम्हाला तुमचं इन्सुलिन तुमच्या खिशात ठेवता येईल, तेव्हा तुम्हाला लागेल, बाहेर आहेत तेव्हा कधी घेता येईल ते त्याबद्दल डॉक्टरांशी बोला. खूप चांगल्या नवीन पद्धती आल्या ज्यानुसार इन्सुलिनचे जे त्या सुईमुळं जे होणारं पेन्स असतात किंवा त्रास होतो किंवा दुखतं ते पण आपल्याला टाळता येतं. अजून एक नवीन पद्धती इन्सुलिनची सध्या प्रचलित झाली आहे, ते म्हणजे इन्सुलिन पंप. इन्सुलिन पंप हा एक छोटासा असा तबकडीसारखा एक छोटंसं मशीन असतं जे आम्ही पोटावर बसवतो आणि त्याच्यानुसार त्यातलं जे एक प्लास्टिक कॅन्युला असतो, प्लास्टिक एक छोटीशी ट्यूब असते, ती त्वचेखाली सोडली जाते आणि ती आम्हाला एक उपकरण असतं, एक मोबाईलसारखं उपकरण असतं, ते आम्ही कमरेला किंवा याला बांधून ठेवतो ज्याच्यानुसार शुगर्स रक्तातल्या चेक केल्या जातात आणि त्यानुसार इन्सुलिन दिलं जातं. त्याला प्रत्येक वेळेला आम्हाला टोचावं लागत नाही. ही 24 तास इन्सुलिन देण्याची ही पद्धत जी असते ही खूप सध्या इफेक्टिव्ह होत चालली आहे. इन्सुलिन आम्ही जेव्हा देतो सकाळी किंवा संध्याकाळी इंजेक्शन्स देतो त्याच्याऐवजी ही जी पद्धत असते ती आम्ही प्रत्येक थेंब किंवा ठिबक पद्धतीनं हा इन्सुलिन शरीरात झिरपत असतं. ह्या कारणामुळं शुगर्स किंवा रक्तातली शर्करा जी असते ती फार
वर खाली होत नाही, फार वाढशूट पण होत नाही, फार कमी पण होत नाही, ते एका नॉर्मल स्टँडर्ड लेवलला राहते. फक्त ह्या उपकरणाचा खर्च जरा जास्त आहे, त्यामुळं युजली ही पद्धत अजून तेवढी अवलंबून गेलेली नाही. पण इन्सुलिन पंपचा जर तुमचा विचार असेल तर निश्चित ही इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांसाठी खूप छान पद्धत आहे. मधुमेहाची उपचार पद्धती आपण जेव्हा विचार घेतो तेव्हा ही पद्धती प्रत्येक रुग्णांनी हे समजून घेतली पाहिजे की मी काय घेतो आणि त्याचे प्रॉब्लेम्स काय होणार आहेत. हायपोग्लायसिमिया किंवा एकदम साखर रक्तातली कमी होणे हा एक मधुमेह रुग्णांसाठी एक जीवनातला कधी ना कधी येणारा हा अनुभव असतो. हा हायपोग्लायसिमिया कशामुळे होतं? रक्तात हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तातली साखर कमी होणे. रक्तातली साखर कमी होणे कशासाठी होतं? जेव्हा एखादा रुग्ण काही खाल्लेला नाही आहे किंवा साखर जेवलेला नाही आहे आणि त्याने औषधं पण घेतलेली आहेत आणि औषधाचं वेळापत्रक चुकलेलं आहे, काहीतरी घोळ झालेला आहे आणि त्यामुळं रक्तातली शुगर्स खूप कमी झालेली आहे. अशा वेळेला रुग्णांना त्रास काय होतो? एखाद्यानं हात थरथर करतात, एखाद्यानं घाम सुटतो किंवा चिडचिड होते, बेशुद्ध पडतात किंवा असंबद्ध बोलणं, हे सुद्धा हायपोग्लायसेमियाचं लक्षण असू शकतं. ज्या रुग्णामध्ये इन्सुलिन घेतात आणि त्यांची शुगर्स किंवा शर्करा कमी झाली, हायपोग्लायसेमिया झालेला आहे, त्यांना खूप जेव्हा त्यांना आम्ही परत डेक्स्ट्रोज देतो किंवा साखर देतो, जर पेशंट शुद्धीवर व्यवस्थित असेल तर आम्ही तोंडावाटे आम्ही साखर देतो किंवा साखरेचं पाणी, बिस्किट वगैरे देऊन त्यांची शुगर्स आम्ही नॉर्मल करतो. पण जर पेशंट बेशुद्ध असेल किंवा त्याची शुद्ध कमी होत असेल तर सलाईनमधून आम्हाला शुगर्स देण्याशिवाय, डेक्स्ट्रोज देण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नसतो. इन्सुलिन जे घेतात त्यांचा हायपोग्लायसेमिया हा पटकन बरा होतो. म्हणजे जेव्हा पेशंटला त्रास होतो आणि डेक्स्ट्रोज दिलं तर तो लगेचच्या लगेच पेशंट झटकन बरा होतो. पण आणि तो हायपोग्लायसेमिया लगेच करेक्ट होतो. पण ज्या रुग्णांना तोंडावाटे गोळी घेत आहेत त्या रुग्णांची ही शुगर्स लेवल जी कमी झालेली असते ती बऱ्याच वेळ टिकते. काही जणांची 24 तास कमी राहते, काही जणांची 36 तास कमी राहते. एकदा पेशंटची शुगर कमी झाली आणि ह्या लोकांना जर आपण काहीतरी खायला दिलं, ह्याचा अर्थ असा नाही की आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. साधारणतः 24 ते 36 तास ह्याचा इफेक्ट राहतो. त्यामुळे ह्या रुग्णांना मी आग्रह करतो की त्यांनी परत 8-10 तासांनी परत शुगर चेक करा आणि परत तुमचे शुगर्स नॉर्मल येईपर्यंत थोडं थोडं गोड खात राहा, साधारणतः 24 ते 36 तासापर्यंत. शुगर्स प्रमाणापेक्षा हे जास्त पण नाही व्हायला पाहिजे, ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. हायपोग्लायसेमियाचा हा प्रकार कधीही आणि कुठेही होऊ शकतो. ह्यासाठी आम्ही रुग्णांना आग्रह करतो की तुम्ही तुमच्या औषधांचं तुमच्या स्वतःचं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, स्वतःचा, नातेवाईकांचा मोबाईल नंबर, डॉक्टरांचा मोबाईल नंबर, कन्सल्टिंगचे ॲड्रेस, हे सगळं असलेलं कार्ड तुम्ही शक्यतो खिशात ठेवा. जेणेकरून जेव्हा हे असे इमर्जन्सी प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ह्या रुग्णांना खूप त्याची मदत होते. प्रत्येक रुग्णाने हे असं कार्ड खिशात ठेवलेलं खूप चांगलं होईल आणि खूप त्या रुग्णांना सुद्धा मदत होईल. त्याची गरज लागेल किंवा न लागेल, पण माझा आग्रह राहील की प्रत्येक मधुमेह रुग्णांनी आपल्या खिशात ॲटलिस्ट एखाद दुसरं चॉकलेट, एखाद दुसरं बिस्किट किंवा ते नसेल तर खडीसाखरेची एखादी पुडी जरी ठेवली तरी सावधानतेच्या दृष्टीनं हे खूप छान आहे.